12 महिन्याच्या 12 कथा या कथामालेतली एक कथा आषाढस्य प्रथम दिने. आधुनिक विरहिणी. लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आषाढस्य प्रथम दिने. आधुनिक विरहिणी. प्रिय विद्याधर, आज आषाढी प्रतिपदा. आषाढस्य प्रथम दिने. कालिदासाच्या यक्षानं आज विरह सहन न झाल्यामुळं आपल्या यक्षिणीला मेघाद्वारे प्रेमसंदेश पाठवला होता. आज आंतरजालीय मेघाच्या ईमेलवरून मी हा विरह संदेश पाठवते. इंटरनेट क्लाउड. तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल, पण 60 वर्षापूर्वी आजच्या आषाढस्य प्रथम दिने तुम्ही मला पाहायला आला होतात. काहीही प्रश्न न विचारता किंवा काहीही चौकशी न करता तत्काळ होकार दिला होता. खरं तर मी नुकतीच मॅट्रिक पास झाले होते. तेव्हा 11वीच्या शालांत परीक्षेला मॅट्रिक म्हणत असत. तुम्ही भौतिकशास्त्राचे PhD होता. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होती. मी आणि माझी आई माझ्या वडिलांच्या दीर्घकालीन आजारानं झालेल्या मृत्यूमुळं कर्जबाजारी झालो होतो. मी दिसायलाही सर्वसाधारण होते. मॅट्रिकच्या परीक्षेच्या थोडंसं आधी वडिलांचा मृत्यू झाल्यामुळं दुःख आणि भविष्यातल्या काळजीच्या गर्तेत अडकले गेले होते. तशाच अवस्थेत परीक्षा दिली, तरीही उत्तम गुण मिळवून पास झाले. ही एक जमेची बाजू होती. पण उपवधू मुलीच्या जातीकडून अपेक्षित असलेल्या पाककला, शिवणकाम, विणकाम, घरकाम यांची अजून सवय झाली नव्हती. गृहलक्ष्मीसाठी लागणारी जमेची बाजू तशी काहीच नव्हती. पण तरीही तुम्ही मला होकार दिला होता. माझ्या आईचा जीव भांड्यात पडला. नकळत आलेल्या दारिद्र्यामुळं आमचे नातेवाईक पसार झाले होते. आईला तसं माहेरचं जवळचं असं कोणीच नव्हतं आणि सासरच्याने तर केव्हाच पाठ फिरवली होती. माझं कसं होणार याची तिला असलेली चिंता आषाढस्य प्रथम दिने आलेल्या प्रथम स्थळाकडून प्रथमदर्शिनी होकार आल्यामुळं अचानक मिटली होती. माझा होकार तुम्ही सगळ्यांनीच गृहीत धरला होता. दारिद्र्य हा शाप आहे आणि त्यात उपवर मुलीसाठी तर महाभयंकर शाप आहे, असं त्या दिवशी प्रकर्षानं मला जाणवलं. मला अपेक्षा होती की तुम्ही मला विचाराल, तुला पुढं शिकण्याची इच्छा आहे का, तुझी स्वप्न काय आहेत, आणि सर्वात मुख्य म्हणजे आपल्या दोघांच्या वयातलं 15 वर्षाचं अंतर तुला मान्य आहे का. मी माझ्या संशोधनात घरदार विसरतो ते तुला चालेल का. मी बीजवर आहे ते तुला मान्य असेल तर माझ्या 2 लहान मुलांची आई होण्याची कठीण जबाबदारी तू पेलू शकशील का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पक्षाघातानं अंथरुणाला खिळलेल्या आईची शुश्रूषा तुला जमेल का. तुम्ही यापैकी काहीही विचारलं नाही. त्यामुळं मला माझ्या वैवाहिक आयुष्यात कोणतं ताट वाढून ठेवलं आहे त्याची जराही कल्पना आली नाही. 19व्या वर्षी मी केवळ माझ्या असहाय्य आईच्या डोळ्यातली अपार माया पाहून बोहल्यावर चढले. तुमचं मुहूर्त, तिथी वगैरे अंधश्रद्धांवर विश्वास नसल्यामुळं लग्न मुहूर्त न पाहता भाद्रपदातल्या द्वितीयेला आपण लग्न केलं. दुसऱ्या दिवशी तुमचा विरोध असतानासुद्धा मी माझी हरतालिका आणि पाठोपाठ तुमच्या घरचे, आता मी आपल्या घरचे म्हणेन, गणपती गौरी सांभाळले. त्याआधी 2 वर्ष गुरुजी आणि त्यांची पत्नी येऊन गौरी गणपती बसवत असत. तुमचा विश्वास नव्हता, पण तुम्ही विरोधही करत नव्हता असं मला दिसत होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधू म्हणून मी ही धुरा पेलली. सगळं काही जोशी गुरुजी आणि मावशींच्या हाताखाली शिकून घेतलं आणि पुढच्या वर्षी आपण स्वतः करू शकू असा आत्मविश्वास मला वाटला. त्या वर्षी पहिल्यांदा विकलांग सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्याने पाठीवर प्रेमानं कौतुकाची शाबासकी दिली. घर मोठं होतं
आर्थिक परिस्थिती सुखवस्तू होती. खाणं पिणं, कपडा लत्ता, सोनं नाणं बक्कळ होतं. पण तुमची साथ नव्हती. तुम्ही कायम आपल्या संस्थेच्या प्रयोगशाळेत नाहीतर वाचनालयात असायचा. सकाळी लवकर उठून गेलात की रात्री उशिरा कधीतरी येऊन वाढून ठेवलेलं ताट घेऊन जेवत असत. मला कधी उठवलं नाही, कारण तुम्हाला माझ्या दिवसभरातल्या सातत्यानं करत असलेल्या कामाची कल्पना होती. असो, मला सुरुवातीला घाबरत घाबरत माई म्हणणारी ती 2 लहान जुळी मुलं जय आणि जाई काही महिन्यातच भीड चेपल्यामुळं आपल्या आजूबाजूच्या तसंच शाळेतल्या मित्रमंडळींना हक्कानं घरी बोलवू लागली. हे माझ्या आईनं केलंय असं अभिमानानं त्यांना सांगताना ऐकून मला धन्य वाटलं होतं. आपल्या स्वतःचं मूल होऊ देणं हा देखील आपल्या लग्नातला सुरुवातीला वाटणारा अडसर जय आणि जाईच्या प्रेमानं दूर झाला. माझ्या आईची आर्थिक जबाबदारी तुम्ही उचलली होती, त्यामुळं तिची परिस्थिती आता बरी होती. कर्ज फिटली होती. नातेवाईक पुन्हा विचारायला येऊ लागले होते. ती माऊली तुमच्या उपकारांच्या ओझ्याखाली आनंदानं जगत होती. लग्न होऊन 2 वर्ष झाली. मुलं आता माध्यमिक शाळेत शिकत होती. सासूबाईंची तब्येतही बरी होती. त्या घरातल्या घरात आधार घेत चालू लागल्या होत्या. सगळं आता सुरळीत सुरू होतं. पण अजूनही तुमच्याकडून म्हणावं तसं प्रशंसापत्र मिळालं नव्हतं. तुम्ही मला तुमच्या संस्थेत कधी नेलं नव्हतं, किंवा तुमच्या हाताखाली PhD करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांबरोबर किंवा तुमच्यासोबत काम करणाऱ्या कोणत्याही प्राध्यापकांबरोबर साधी ओळखही करून दिली नव्हती. मुलांच्या शाळेतल्या पालकांच्या मीटिंगसाठी किंवा वार्षिक दिनासाठी तुम्ही वेळात वेळ काढून जात होता. आदर्श वडील म्हणून तुम्हाला समाजात मान मिळाला होता. पण मला कधीच तुम्ही मुलांची आई किंवा तुमची पत्नी म्हणून बरोबर नेलं नाही. काळ पुढं धावत होता. मी आता घरात रमले होते. मुलं मोठी झाली होती, हुशार होती. त्यांचा शक्य तितका अभ्यास मी घेत होते. माझ्या आजूबाजूला आता खूप ओळखी झाल्या होत्या. त्या मैत्रिणींना सुद्धा तुमचं हे असं तुटक वागणं खटकत होतं. त्या तसं बोलून दाखवत, पण मी हसून कानाडोळा करत असायची. शेवटी न राहून शेजारच्या घरातून कॉलेजच्या मुलांचे क्लास घेणाऱ्या नंदिनीताईंनी मी पुढं शिक्षण सुरू करावं असं सुचवलं आणि आमच्या ग्रुपमधल्या बाकीच्यांनीही त्या कल्पनेला दुजोरा दिला. मला आठवतंय की आपल्या रजिस्टर लग्नाला तुमचे 2 बालमित्र आले होते अमेरिकेहून. माझं नाव विद्या आणि तुम्ही विद्याधर म्हणून त्यांनी चेष्टा केली होती. तुम्ही त्यांना हातानंच गप्प राहायला सांगितलं होतं. त्यातनंही एकानं नाव विद्या पण शिक्षण फक्त मॅट्रिक, म्हणजे नाव सोनूबाई, आणि तुम्ही त्याला पुन्हा शांत केलं होतं. पण मी ते कधीच विसरले नाही. माझ्या मनात ते वाक्य आणि तुमची लाजिरवाणी प्रतिक्रिया कोरून राहिली होती. त्यानंतर हे अनेक प्रसंग नकळत घडले आणि तुम्ही सावरून नेलं. पण तुम्हाला मॅट्रिक पास पत्नीची लाज वाटत असावी, आणि तसं तुम्ही उघडपणानं न सांगता तुमच्या वागण्यातून जाणवून देत होता. हे मलाही कळत होतंच ना. सासूबाईंची जबाबदारी होती, मुलांचा अभ्यास, शाळा, इतर ॲक्टिव्हिटीज सांभाळत मी कशी पुढं शिकणार असा प्रश्न झिडकारून नंदिनीताईंनी माझ्याबरोबर येऊन घराजवळच्या महिला विद्यालयात दूरस्थ शिक्षण या डिपार्टमेंटमधून इंटर आर्ट्सचा फॉर्म भरला. आम्ही तुमच्या नकळत हा उद्योग केला होता. विषयसुद्धा माझे आवडते होते. मराठी, संस्कृत, इंग्रजी आणि तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी. आवडत्या विषयांमुळं मला अभ्यासात रुची निर्माण झाली. तुम्ही 1 वर्षभर केम्ब्रिजला संशोधनानिमित्तानं गेला होता. तेव्हाच जय जाई नवीन अभ्यासक्रमातली 10वी, तर मी जुन्या अभ्यासक्रमातली शेवटची असलेली इंटर पास झाले होते. हे गुपित होतं आमच्या मैत्रिणींचं. त्यामुळं पदवी मिळाल्यावरच घरात सांगायचं असं ठरलं होतं. मी गोष्टींची पुस्तकं वाचते असं सासूबाई समजत होत्या. तर जय आणि जुईना त्यांच्या वैयक्तिक वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी लागणाऱ्या 12वीच्या गुणांसाठी अभ्यास करताना घरादाराचं भानच नव्हतं. माझी आई नुकतीच हृदयविकाराच्या अचानक आलेल्या झटक्यामुळं देवाघरी गेली होती. त्या दुःखातूनही मला सावरायचं होतं. तुमचं संशोधन आता प्रसिद्धीच्या दिशेनं वाटचाल करत होतं. त्यामुळं तुमचा जगभर प्रवास चालू होता. घराची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळं
तुम्ही निश्चिंत होऊन आपल्या क्षेत्रात आघाडीवर जात होता. आपली पत्नी महिला विद्यालयात संस्कृत भाषा घेऊन दूरस्थ महाविद्यालयीन शिक्षण घेत असेल असा संशय तुम्हाला चुकूनही कधी आला नाही. बरीचशी पुस्तकं मी शेजारी नंदिनीताईंच्या घरी ठेवली होती. त्या घरात एकट्या असायच्या, त्यामुळे शिकवणी करून स्वतःला बिझी ठेवत होत्या. त्यांच्या रिकाम्या वेळेनुसार मी आणि इतर जणी त्यांच्या घरी जमत असू. मग माझ्या अभ्यासाची मेघदूत, शाकुंतल आणि इतर सुप्रसिद्ध पुस्तकं वाचून माझा अभ्यास होत असायचा आणि बरोबरीनं त्या वाचनाचं निरूपणही होत असायचं. आमचा संस्कृतचा व्यासंग वाढू लागला. मला ते माझ्या परीक्षेच्या दृष्टीनं सोपं होतं. जून 1979 मी पदवीधर झाल्याचं घरात सांगताच सासूबाईने मला आश्चर्यमिश्रित आनंदानं जवळ घेतलं. आपला तन्मणी मला कौतुकानं भेट म्हणून दिला. जय आणि जुई तर आनंदानं नाचू लागले. आपल्या मित्रमंडळींना घरी बोलावून त्याने मला न सांगता अभिनंदनाचा जल्लोष केला. मी अभ्यास कसा आणि कधी केला हे त्यांना न उलगडलेलं कोडं होतं. त्यांच्या त्याआधीच्या 12वीच्या यशाहून माझं यश त्यांना जास्त वाटलं होतं. पुन्हा पुन्हा माझं कौतुक करणं चालू होतं. माझ्या मैत्रिणींनी कॉलनीत पेढे वाटले. मला आईची प्रकर्षानं आठवण येत होती. किती आनंद झाला असता तिला माझी मुंबई विद्यापीठाची पदवी बघून. तुम्ही तेव्हा ब्राझीलमध्ये होता. तुम्ही परत आल्यावर तुम्हाला ही बातमी सांगायची असं गुपित होतं आमचं. पण नियतीनं ते सुख तुम्हाला मिळू दिलं नाही. ब्राझीलमध्ये एका संस्थेत तुमचा जागतिक पारितोषिक विजेत्या संशोधनाबद्दल सत्कार चालू असताना चक्कर येऊन तुम्ही पडलात आणि भारतात आलं ते तुमचं पार्थिव. बातमी वणव्यासारखी पसरली. शिक्षण क्षेत्रातल्या देशभरातल्या दिग्गज व्यक्ती तुमच्या अंत्यविधी प्रसंगी उपस्थित होत्या. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून तसंच राष्ट्रपतींकडून सांत्वनाचे मेसेजेस आले होते. मी तुमची पत्नी या नात्यानं सगळ्यांना भेटत होते. मन सुन्न झालं होतं. तुम्हाला मी पदवीधर झाले हे कधीच कळणार नव्हतं. तुमच्या डोळ्यातलं आश्चर्य, अभिमान, कौतुक सगळं काही एक स्वप्न होतं असंच वाटत होतं. आज आषाढस्य प्रथम दिने लग्नाच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे विरहाचं पत्र तुम्हाला संगणकावर लिहायचं ठरवलं आणि मग कागद पेनऐवजी आधुनिक मेघाची म्हणजेच क्लाउड टेक्नॉलॉजीची मदत घेतली. मी डॉक्टर विद्या विद्याधर एका खाजगी महाविद्यालयातून संस्कृत विषयाची प्राध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाले. आज जय अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध संगणक कंपनीत मोठा पदाधिकारी आहे. तर आपली जाई भारतातली अव्वल स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. दोघंही आपापल्या करिअरमध्ये तसंच संसारात मुलाबाळात रमलेले आहेत. मी अधनमधनं त्यांच्याकडे जाते तेव्हा नातवंडांना किंवा त्यांच्या मित्रमंडळाला त्यांच्या आग्रहाला बळी पडून माझ्या शिक्षणाची गोष्ट सांगताना मन भरून येतं माझं. तुमची उणीव अधिक भासते. तुमच्या कौतुकाची शाबासकी मला पुढच्या जन्मी नक्की मिळेल या आशेनं मी विविध विषयांवर पुस्तकं लिहिली आहेत. संस्कृत तसंच मराठी संमेलनांची अध्यक्षपदं भूषवली आहेत. पण नेहमी आषाढस्य प्रथम दिने तुमची प्रकर्षानं आठवण येते आणि कायमच येत राहील. माझ्या यशात तुमचा मूक वाटा आहे. तुम्हाला मी ते कधी सांगू शकणार नाही. ही वारंवार वाटणारी खंत आहे. हा विरह मेघदूत शिकवताना कायम दाटून आला तसाच आजही आलाय. अश्रूंमुळं संगणकाचा स्क्रीन धुसर झालाय. बोटं थरथरतायत. तेव्हा इथंच थांबते. तुमच्या कौतुकाच्या नजरेसाठी नेहमीच आसूसलेली एक आधुनिक विरहिणी तुमचीच विद्या. ताजा कलम, नाव विद्या. आता खऱ्या अर्थानं डॉक्टर विद्या असं साकारलंय.
आषाढस्य प्रथम दिने. आधुनिक विरहिणी या कथेचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. 12 महिन्याच्या 12 कथा या कथामालेतली ही कथा होती. लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे. त्यांचा मोबाईल नंबर 9820900728. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.